नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, या विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर, तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक तरुण तडफदार आमदार आणि ज्याने आपल्या विधानसभेमध्ये सातत्याने या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रश्न वेळोवेळी आपल्या एका वेगळ्या भाषाशैलीने या ठिकाणी मांडून जे मन जिंकलेलं आहे ते आमचे आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आजचे उत्सवमूर्ती या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे या विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजूभाई परब. खरं तर आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलण्यासारखं खूप आहे. मगाशी आमच्या देसाई साहेबांनी सांगितलं की सर्व नेते मंडळी ही आज विशेष करून आदरणीय संजू परबांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आलेली आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की या कोकणच्या विकासामध्ये, या कोकणच्या होणाऱ्या प्रगतीमध्ये आदरणीय नारायणराव राणे साहेब यांचं जे काम आहे, यांनी जे नेतृत्व या जिल्ह्यासाठी केलं, या राज्यासाठी केलं आणि आपले प्रश्न या राज्याच्या माध्यमातून, देशाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी हा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन दृष्ट्या वाढला पाहिजे, लोकांचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्याकरिता सातत्याने प्रयत्न केले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपण पाहतोय की कालच या ठिकाणी ऐतिहासिक असा करार आज झाला. वेंगुर्ला तालुक्यामध्ये शिरोडा या ठिकाणी ताज सारखं हॉटेल या ठिकाणी येत आहे. मी गेले अनेक वर्ष दीपकभाईंच्या माध्यमातून त्यांच्यामुळेच या संपूर्ण राज्याच्या कारभारामध्ये सातत्याने त्यांच्या सोबत होतो आणि मी स्वतः पाहिलंय की या ठिकाणी हे हॉटेल येण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आदरणीय पालकमंत्री महोदय नितेशजी राणे साहेब यांनी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून, दिवसांपासून, महिन्यापासून पालकमंत्री झाल्यानंतर सातत्याने या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, या जिल्ह्यातले आमच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, याच्याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की संजू परब साहेबांना शुभेच्छा देत असताना जास्त वेळ घेणार नाही, परंतु ह्या सर्व दिनक्रम पाहिल्यानंतर, सातत्याने या जिल्ह्याच्या विकासात्मक गोष्टी पाहिल्यानंतर अशा पद्धतीचं काम या जिल्ह्यामध्ये होत असताना सातत्याने आपण सर्वांना माहिती आहे की केसरकर साहेबांनी या मतदारसंघामध्ये सातत्याने मंत्री असताना 2-3 टाइम त्या ठिकाणी मंत्री झाले. आज आमदार म्हणून सातत्याने वेंगुर्ल्याच्या असेल, सावंतवाडी असेल, दोडामार्ग असेल, या जिल्ह्यामध्ये या आपल्या मंत्रिमंडळामध्ये जे आमचे जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी संजू परब यांना विनंती करेन की अनेक वर्ष संजू परबांचं काम मी पाहतो आहे. नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील आणि या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून हे काम ते यापुढेही असंच सुरू ठेवतील. मी आजच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पाहिलं की अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, भावी वाटचालीमध्ये ते आमदार होत. परंतु आज व्यासपीठावर जी मंडळी आहे, उदय सामंत साहेब असतील, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्यांचं सर्व असं प्रत्येक गावागावामध्ये सामंत साहेबांचा संपर्क आहे. कोणाच्या बद्दल काय आहे, कोण काय करतो याची संपूर्ण माहिती सामंत साहेब घेत असतात. निलेश राणे साहेबांबद्दल मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि केसरकर साहेब सध्या आमदार आहेत. पुढच्या कालखंडामध्ये कोण आमदार होणार, कोण आमदार होईल, ही सर्वस्व आजचं व्यासपीठ ठरवणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये काही गोष्टी ह्या विधिलिखित आहेत. आपण सातत्याने पाहतोय की या जिल्ह्याचा विकास होत असताना अनेक मंडळींनी वेगवेगळे प्रयत्न केले, परंतु परमेश्वराच्या मनात आल्यानंतर असं काही परिवर्तन होतं की आज या जिल्ह्यामध्ये सर्व भाजप असेल, शिवसेना असेल, या ठिकाणी एकत्ररित्या चांगल्या रीतीने काम करतोय. त्यामुळे
आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की संजू परब यांनी आपली जी पुढची वाटचाल आहे ती आपली अतिशय चांगल्या पद्धतीची आहे. ही सर्व नेते मंडळींचा आशीर्वाद आपल्या मागे आहे हे आजच्या उपस्थितीमध्ये दिसतंय. आपण याच्याही पेक्षा जास्तीत जास्त तळागाळातील कार्यकर्त्यांना, तळागाळातील महिलांना सातत्याने आपण त्यांच्या मागे उभं राहून गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं जे आपलं व्रत आहे हे अखंड सुरू ठेवावं. परमेश्वर आपल्या मागे उभा आहे. आपण जे जे काम कराल त्या कामाची पोचपावती ही तीनही मंडळी आपल्याला नक्की देतील अशी या ठिकाणी मी आपल्यासाठी व्यथा व्यक्त करतो. आणि परत एकदा आपले जे सर्व कार्यकर्ते आहेत, आपले सर्व जे महिला भगिनी आहेत, हे सातत्याने आपण जे दैनंदिन उपक्रम करता, शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी जे काम करता त्याच्याकरता आपल्या मागे खंबीरपणे उभे आहेत. केसरकर साहेबांचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच. आपल्या जिल्हा प्रमुख केल्यानंतर आपण या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष संघटना वाढवण्याचं जे काम सुरू केलं आहे ते अखंड असंच सुरू ठेवावं अशी आपल्याला विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.